नारळाच्या एका झाड पडलं होतं. रस्ता ब्लॉक होता, क्लिअर होता होता सकाळ झाली असती म्हणून परत इथे चाल. अरे मग दुसऱ्या रस्त्याने यायचं ना. रानड्यांच्या घरी परत जायची काय गरज होती? अगं तो खूप मोठा लॉंग कट झाला असता. वर पाऊसही इतका पडत होता म्हणून मग परत इथे चालू. आणि पावसात ड्राईव्ह केलं असतं तर तूच परत ओरडली असतीस. एनिवे तू देशील तो झोप. मी उद्या सकाळी येतो. तरी मी म्हणत होते जाऊ नका म्हणून, पण वसुंधरालाच हौस. बरं जाताना तुला पण घेऊन गेली. बरं दिसतं का असं सासरी राहणं? आणि चिनू मुनूला काय सांगू मी? त्या वाट बघत बसल्यात तुझी. आई मी बोलतो त्यांच्याशी, समजवतो त्यांना. काळजी करू नकोस. तू झोप आता. उद्या सकाळी येतो. गुड नाईट. काय काय म्हणाला आकाश? इकडेच राहत आहेत. अगं बरं आहे की. मला हे अजिबात आवडलेलं नाही. हे तुझं अति होत आहे जयश्री. कुणा परक्या माणसांकडे राहिलाय का तो? स्वतःच्या सासरीच तर राहिलाय ना. बाहेर पाऊस बघ किती पडतोय. बरं झालं तो ड्राईव्ह करत नाही आला ते. चल चल झोपायला. तुम्हाला काही कळतच नाही. जाऊ दे. मला काय कळत. हे डोर लॉक केले ना तुम्ही? आई बाबा यायचे. नाही केलाय. सॉरी 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 सॉरी. चुकी. लागलं का? सावकाश. पण मग तुम्ही खाली का बसलात? तुम्ही का खाली बसला? वर झोपा ना. हो असं कसं? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तुम्हाला लागलंय बघा किती. हे बघा, घरी मुलांमुळे मला काही बोलता येत नाही. इथे तुम्ही असं खाली झोपायला मला नाही आवडणार. पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे ना. प्लीज प्लीज तुम्ही प्लीज बोलतोय. प्लीज. ठीक आहे. ते मला पाणी देता का प्लीज? एक मिनिट. सावकाश. अहो हे तुम्ही गंडवलत मला. तुम्ही ऐकायलाच तयार नव्हतात ना. आणि हे पाणी? पाणी ते तिथे तिथे ठेवा. आणि झोपा आता शांत. हे बरोबर नाहीये. सॉरी सॉरी. तुम्हाला लागलं नाही. अंधार एवढा मला काही दिसतच नाहीये. तुम्ही झोपा आता. नक्की नाही लागलं. नाही मी खरंच ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश.
आई बाबा काय प्रकार आहे हा? हे तुला कुठे सापडली फाईल? नाही म्हणजे मी सांगणारच होतो तुला. काय सांगणार होतात की हे घर तुम्ही पनीच्या नावावर केलं? अगं मग काय झालं, हे सगळं आमच्या नंतर बनीचं आणि तुझंच तर आहे. म्हणून मी करून टाकलं. त्यात काय झालं? पण का इतक्या घाईघाईत का केलं? राहताय ना तुम्ही दोघं अजून या घरात. आणि नेमकं शार्दूल पण शार्दूल जिवंत असताना हे होणं शक्यच नाहीये. ओनरशिप ट्रान्सफर करताना शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. त्याशिवाय हे घर पतीच्या नावावर होऊच शकत नाही. एक मिनिट, दोघं काही इलिगल तर करत नाही आहेत ना? नाही अगं आई बाबा मला खरं खरं सांगा. बसू, शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट मिळवलं मी.